चंदगडच्या जवळ एक गाव आहे. आम्ही 4 महिन्यापूर्वी इंदापूरला गेलतो सरदार मालजी राजे भोसले यांच्या गडीच्या संदर्भामध्ये. त्याच्या अगोदर एक घटना त्या ठिकाणी घडली होती. शांतपणे ऐका माझ्या मित्रांनो, शांतपणे ऐका. महेश लांडगे तिथं का गेला होता? हिंदू धर्माचं काम करणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी का गेले होते? बोलायला सुद्धा शब्द माझा जड वाटतोय, मला जड वाटतोय. अरे 21 वर्षाची माझी लोहार समाजाची मुलगी जी मतिमंद होती, मतिमंद, ज्या मतिमंद मुलांना कपडे घालायला सुद्धा आपण सांगतो, त्या 21 वर्षाच्या या मतिमंद माझ्या मुलीवर या 80 वर्षाच्या नराधमानं बलात्कार केला होता. बलात्कार. तुम्ही सांगा महेश लांडगे करतोय ते चुकीचं का बरोबर आहे? अशा नराधमांना टेकण्यासाठी महेश लांडगे आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना सोडून सांगतो, असं कोण गावलं तर मी तुमच्या बरोबर आहे. त्याला पोलिसांच्या स्वताब्यात द्यायची गरज नाही. चौकात त्याचा चौरंग्या करायचा आपण सगळ्यांनी. आज या धर्मस्थळावर आपण सगळ्यांना एक नम्र विनंती करतो, आपण सगळे एक आहोत तर सेफ आहोत. आता जे वातावरण पूर्ण महाराष्ट्रात चाललंय त्याला स्मरून सांगतोय मित्रांनो, माझ्या बांधवांनो, आपल्या सगळ्यांना जर आपण एक नाही राहिलो तर ही 21 वर्षाची मुलगी आपल्या घरातली असं समजा. उद्या हाच प्रसंग आपल्या घरात सुद्धा घडला जाऊ शकतो. म्हणून आपल्या सगळ्यांना एक राहायचंय.